हाय हॅलो गुड आफ्टरनून फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे परीज मोटिवेशन या चॅनलवरती. तर आजचा नवीन व्हिडिओ आहे मित्रांनो, सगळ्यांनी लास्टपर्यंत पाहायचा आहे, कंटिन्यू वॉच करायचा व्हिडिओ. लास्टपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला उपयुक्त व्हिडिओ आहे. असाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटापट जा आणि परीज मोटिवेशन या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, ज्याने तुम्हाला नवीन जगण्याची उमेद मिळेल. असा हा माझा परीज मोटिवेशन हा चॅनल आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये ना अशी काही घटना घडते, अशी काही वेळ येते की ज्यावेळी तुम्हाला सिच्युएशन अशी असते की सुचत नाही काय करावं. तर त्यावेळी मित्रांनो, तुम्हाला किती मोठा प्रॉब्लेम येऊ द्यात ना, तुम्ही जेवढं स्ट्रॉंग राहाल ना, तो प्रॉब्लेम तेवढा लवकर सॉल्व्ह होतो. ज्यावेळी आणि देव अशाच लोकांना प्रॉब्लेममध्ये टाकतो की ज्याच्यामध्ये ती हिंमत आहे की तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याची. तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम्स आला आहे आणि मग तुम्ही विचार करताय की आत्महत्या करायची, मला जगायचंच नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. अरे, तुमच्यापेक्षा खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत लोकांना. काही लोकांना खूप मोठे मोठे आजार आहेत, तरी ते लोक आनंदाने जगतात. जिंदगी 4 दिन की है, जिंदगी 4 दिन की है, जिंदगी मिलती है एक बार, उसे जियो 1000 बार. जिंदगी मिलती है, जिंदगी जीना है मस्ती में लेकिन शिस्ती में. जीवन जगा, असं जगा, दिल खुलात जगा, आनंदाने जगा आणि त्या जीवनाचा आनंद घ्या. जीवन हे एकदाच आहे, म्हणून ते जीवन तुम्हाला काही तुमच्यावरती संकट आले, काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता त्या प्रॉब्लेम्सवरती मरणं हे सोल्युशन नसतं मित्रांनो. तर कोणतीही गोष्ट आली, किती अवघड सिच्युएशन असू द्यात, किती मोठा प्रॉब्लेम्स असू द्यात, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डोकं शांत ठेवा आणि त्या प्रॉब्लेम्सपासून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी काहीतरी काम करा की ज्याने तुमचं मन दुसरीकडे लागतं आणि त्यातूनच तुम्ही नवीन काहीतरी शिकता आणि तेव्हा तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतो. जिंदगी ना खूप छान आहे, जीवन हे खूप स्वस्त आहे, जीवन हे खूप मस्त आहे पण स्वस्त नाही आहे. म्हणून एखाद्या कोणत्या वाईट व्यक्तीसाठी किंवा वाईट गोष्टींसाठी तुमचं जीवन बर्बाद करू नका. जीवन मस्त आहे आणि ते शिस्तीने जगा. जीवन खूप सुंदर आहे, जीवन खूप सुंदर आहे, पण ते तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. प्रॉब्लेम्स आले म्हणून हार मानून काहीतरी वेगळंच काहीतरी करायचं असं काहीही करू नका. प्रॉब्लेम्स आले म्हणून त्यातून सोल्युशन कसं काढायचं यासाठी तुम्ही एखादं काम निवडा की ज्यात तुमचं मन रमेल आणि त्या गोष्टीचा शांत हळूवारपणे विचार करायचा. कुठलीही गोष्ट आणि कुठलंही संकट एवढं मोठं नसतं की जे तुम्ही सॉर्ट आउट करू शकत नाही. अहो, देवही त्यालाच संकट देतो ज्याची ते सोडवण्याची हिंमत असते आणि जेवढी तुमच्यावरती जेवढी संकट त्यातून तुम्ही तेवढं स्ट्रॉंग बनताय. म्हणून लक्षात ठेवायचं, किती संकट आलं म्हणून हार मानायची नाही, तर जिद्दीने चिकाटीने ते संकटाला सामोरं जायचं आणि तुमचं अस्तित्व निर्माण करून दाखवायचं. लोक काय करतात, तुमच्यावर संकट आलं ना तर तुम्हाला अजून ते तोडण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला अजून ते बुडवतात. म्हणजे तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट चालू असेल ना, 10 वेळा लोक त्याच गोष्टीवरती चर्चा करतात. त्यामुळे लोकांमध्ये जायचं नाही. ज्यावेळी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येतो, काही संकट येतं, काही टेन्शन येतं ना, त्यावेळी एकांतात विचार करायचा. आपल्याला 2 मनं असतात बघा, एक अंतर्मन आणि एक बाह्यमन. आपलं अंतर्मन काहीतरी वेगळाच विचार करत असतं, बाह्यमन अरे नाही, मी असं यातून बाहेर पडू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो. पण तुम्ही माणसांमध्ये गेलात ना, निगेटिव्हिटी येते. काही लोक चांगले सांगणारे असतात, काही वाईट सांगणारे असतात. म्हणजे जे वाईट सांगणारे लोक आहेत ना, ते काय करतात, अरे तुझ्याबरोबर असं झालं, ते व्हायला नव्हतं पाहिजे, अरे मग तू काय करणार आहेस आता पुढे, हे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. त्याचवेळी तुम्ही एकांतात जायचं आहे, एकांतात स्वतःच्या मनाला थांबवायचं आहे, शांत करायचं आहे, काहीतरी विचार करायचा आहे आणि त्यात झालेल्या गोष्टीवरती नाही करायचा. तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मी काय प्रयत्न करू शकते हे प्रयत्न करायचे आहेत. आणि दुसरं काहीतरी कामाला लागायचं आहे की जसं काहीतरी कामात स्वतःला गुंतवून घ्यायचं, म्हणजे वेळ तुम्हाला भेटणार नाही. तुमचं जे वेळ आहे ती वेळ निघून जाते, पण त्या वेळेत घेतलेला चुकीचा निर्णय हा तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. म्हणून किती मोठं संकट आलं, किती मोठा प्रॉब्लेम्स असला, तो सॉर्ट आउट करण्यासाठी स्वतःच्या मनावरती विचार करून निर्णय घ्या. कोणतीही वाईट साईट गोष्ट करण्याच्या भानगडीत पडू नका मित्रांनो. जीवन हे खूप अनमोल आहे आणि ते असं जगा की 10 जणांना तुमच्याकडे बघून उमेद आली पाहिजे. तुम्ही ह्या संकटातून मार्ग काढून पुढे गेलात ना, दुसराही त्याला प्रॉब्लेम्स असेल तर तुमचं उदाहरण देऊन तोही पुढे जाईल. असं एकमेकांना आयुष्य जगण्यासाठी मदत करा मित्रांनो. आणि दुःखात असाल तर नक्कीच त्यातून काहीतरी प्रयत्न करून दुःख हे बाजूला जातं याचा विचार नक्की करा. कुठलीही वाईट गोष्ट करून घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका, वाईट काहीही करू नका. जिंदगी आहे ना, जीवन हे आहे ना एकदाच मिळतं, म्हणून ते जीवन एवढं स्वस्त नाही की कोणा एकासाठी ते जीवन संपवावं. काही जण प्रेमात धोका मिळाला म्हणून मरतात, काही जण काही बिझनेस करतात, त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं की ते आत्महत्या करतात, काही जण अभ्यासात परीक्षेत नापास झाले म्हणून आत्महत्या करतात. मित्रांनो, जीवन हे एकदाच आहे, पण ते एका जन्मात ते जीवन जे आहे ते अनेक पद्धतीने जगून बघा, अनेक पद्धतीने ते जीवनाचा आनंद घ्या. हेच खरं तुमचं लाईफ आहे. ज्यावेळेस मरताना माणसाला विचार करायला नाही लागला पाहिजे की मी ही गोष्ट माझी करायची राहिली. त्यामुळे तुमच्या मनात येईल ना ती गोष्ट बिनधास्तपणाने करा. तुमचं मन जे म्हणतं ना तेच नक्की करा, पण वाईट गोष्ट कधी करू नका. चांगल्याच गोष्टी करायच्या, त्यातून चांगलंच मिळतं आणि चांगल्या प्रयत्नांना देव नक्कीच यश देतो. माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.